धूम्रपान आपके लिए हानिकारक है। आईला कॉल करते. हॅलो, कशी आहेस आई? अगं माझं तर बरंच चालणार ना. कोण आहे इकडे मला काही बोलायला? मी तिकडे सगळ्यांना बोलत राहते. आणि तुला माहिती आहे ना, तो थेरडा काय मला काही बोलू नाही शकत. आणि आता मी त्याला बाहेर पण काढणार आहे. त्यामुळे तू माझी तर बिलकुल काळजी नको करूस. तूच फक्त व्यवस्थित राहा. हो हा. आणि थेरड्याला एकदा बाहेर काढलं ना, मग आमचाच राजा राणीचा संसार. आणि ह्या पूर्ण घराची मालकीन मी एकटीच. आणि मग तुला पण घेऊन येईल मी एकदा इकडे राहायला. मग काय. हा ठेव, काळजी घे. फोन पण चालू आहे. हा नमस्कार तावडे, बोला की. हा ठीक आहे, पाहू आपण. हो चालते की. बरोबर ना. हो ऐका ना. हा ठीक आहे चालते ना. माझं ऐका की आधी. अरे फोन चाललाय महत्वाचा, 2 मिनिटं थांब की जरा. माझ्यापेक्षा फोन महत्वाचा आहे का तुम्हाला? ठीक आहे चल बोल, काय महत्वाचं आहे बोल. असं बरं सांगा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? मी असं म्हणत होते की आपण आहे ना बाबांना वृद्धाश्रमात टाकू. काय बोलते? बाबांना चक्क वृद्धाश्रमामध्ये ठेवायचं? का बरं, काय झालं असं? हो, एवढं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे त्यात? आता समजा बाबा तर आज वृद्धाश्रमात गेले, तर आपण कसं दोघं तिथे आरामात राहू शकतो ना. मग आपण थोडी कशी आपली लाईफ चांगली जगू शकतो. म्हणून म्हणते मी तुम्हाला फक्त. अरे पण हे जे वैभव आहे ना, ते सर्व त्यांच्यामुळेच आहे आज. का समजून घेत नाही तू? हे मला काय नका सांगू. मग याच्यामध्ये मी कोणच नाही का तुमची? तसं नाही, माझं पण तुझ्यावरती प्रेम आहे आणि त्यांच्यावर पण आहे. पण समजून घे का मी सांगतोय ते. आई वडिलांची छाया जर आपल्या कुटुंबावरती जर असेल, तर ते वैभव काहीतरी अलौकिक असतं. ते समजून का घेत नाही तू? बस जरा. हे बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगतेय, मला ते छाया माया काहीच नकोय. आणि मला तुमचं प्रेम कुणाशीच वाटायचं नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला फक्त म्हणतेय, बाकी माझं याच्यामध्ये काहीच नाहीये. जन्मदाते आहेत माझे ते, मी असं नाही करू शकत. माझ्यासाठी पण नाही करू शकत का तुम्ही? ऐका ना. ठीक आहे, समजून घेतो मी थोडस, पण थोडा मला वेळ दे. बघू आपण काय करता येईल याच्यावरती. पण थोडाच वेळ, जास्त वेळ पण नाही. ठीक आहे चालतं. आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर मी स्वतः बाहेर काढणार त्यांना. ठीक आहे? ठीक आहे, बघू आपण काय करता येईल त्याच्यावर. चल, सध्या मला भरपूर काम आहे, आता जाऊयात आपण. सर बघा बरं, लक्षात ठेवा. हो ठीक आहे. आकाश, हा म्हातारा इकडे कस काय? तू याला आश्रमात सोडून आला होतास ना? मग इकडे माझ्या घरी काय करतोय हा? सांगणारच तू पटकन काही मला? इतक्या आरामात काय बोलते? सांग पटकन मला काहीतरी. तुला कोणी सांगितलं मी वृद्धाश्रमात गेलोय म्हणून? आकाश, काय बोलतोय हा? तू याला आश्रमात सोडून नव्हता आलास का? ठीक.
याला काय विचारतेस? मला विचार ना. आणि बघ, तसं पाहिलं ना, हे घर माझं आहे. मला कोणाला विचारायची गरज नाही. कोणतं तुझं घर? आकाश, तुला एकच काम दिलेलं आहे का म्हातारड्याला बाहेर काढायचं. तेही तुला जमलेलं नाहीये. स्नेहल, तू असं काय बोलतेस? तो बाप आहे माझा. बाप तुझा आहे, त्याचं मी काय करू? तुझ्याकडे पैसे नव्हते तर माझ्याकडे मागायचे ना. मी त्याला सोडून आले असते चांगल्या आश्रमात, जिथून तो कधीच पुन्हा वापस येऊ शकला नसता. तर एक काम तुला जमलेलं नाहीये. स्नेहल, तू असं कसं काय बोलतेस? मी माझ्या बापाला आश्रमात कसं काय सोडून यायचं? पटतं का तुला हे बोलायला? शोभतं का तुला? सोनबाई, कोण म्हणतं त्याने मला आश्रमात सोडलं होतं? त्याने मला कधी आश्रमात सोडलंच नाही आणि नेलंही नाही. काय? मग एवढे दिवस कुठे होतास तू आकाश? म्हणजे इतक्या दिवस तू माझ्याशी खोटं बोललास. तसं नाही, खोटं वगैरे काहीच नाही. समजून घे थोडस तू जरा. काय समजून घेऊ? हे सगळं ऐश्वर्य माझं आहे आणि मी या घराची मालकीण आहे. आणि मी असल्या कोणाचंही इथे लुडबुड सहन करून घेणार नाही. मी तुला आत्ताच सांगते. तर वडीलच माझे कुठे जातील ते, काय करतील? अरे मग मी काय मी काय करू त्याचं? तुझं तू बघून घे तुझ्या वडिलांचं काय ते. कुठं असतं का? मला काही सांगू नको. मी इथे एकटी राहणार आहे आणि मला हे कुणीही माझ्या घरात नकोय. ठीक आहे, तू शांत राहा. बघू काय करायचं ते बघू आपण. शांत राहा. मला आकाशने कुठेही आश्रमात ठेवलेलं नव्हतं. हे माझं घर आहे, समजलं ना? निघितून बाहेर. आणि पुन्हा घराचं पाऊस बघू नकोस, कळलं? आणि मी तुला आत्ताच सांगते, या घरात एकतर हे राहतील नाहीतर मी राहील. काय स्नेहल, बरं नाही गेलं तुझी. चला बाबा. जा थेरड्या. पुन्हा या घराचं दार सुद्धा बघू नकोस. अरे चला बाबा. अरे तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे काय दिवस आले तर हे माझ्यावर. तू झाली, आता काय करायचं? अरे या इथं बसा. अरे परमेश्वरा, 2 मिनिटं बसा इथं. बसा. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझे वडील आहेत. मी तुम्हाला असं वाऱ्यावरती नाही सोडणार बाबा. बाळा, तुम्ही मला जन्म दिलाय बाबा. तुम्ही जे माझ्यासाठी केलं ना, ते कोणीच करू शकत नाही. ह्या कालच्या आलेल्या मुली असं बोलतात. मी तुम्हाला वाऱ्यावरती नाही सोडणार बाबा. काही हो, मी तुमची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करतो बाबा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. शांत व्हा, रडू नका. बाबा, तुम्ही माझे वडील आहेत आणि तुमचा सांभाळ मीच करणार आहे. हो, थोडीशी तारेवरची कसरत होईल, पण तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मी तुमचा सांभाळ करणार. अरे बाळा, मला कोण आहे रे? कोण आहे तुझ्याशिवाय? सुनबाई खूप त्रास करते रे. तिची इच्छाच नाही मी घरात राहावं म्हणून. आज तर घरातून बाहेर काढलं. अरे मी कुठं जायचं बाळा? बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्यासाठी मी एखादं भाड्याचं घर घेईन, तुम्हाला त्या ठिकाणी ठेवीन आणि तुमची सगळी व्यवस्था व्यवस्थित करून तुमची काळजी घेईन. अजिबात काळजी करू नका. चला तुम्ही सोबत माझ्या. चला. आता मला समजलं, तुझं माझ्यापेक्षा या म्हातारड्यावर जास्त जीव आहे. अरे स्नेहल, तू शांत बस. समजून घे जरा. काय समजून घेऊ आणि का शांत राहू मी? असं काहीच नाहीये. तू जे समजते ते तसं काहीच नाहीये ते. तू माझ्यावर जीव नाहीये तुझा, म्हणूनच या थेरड्याला असं अरे. केलं. माझ्याशी खोटं बोलत राहिलायस. तुझा गैरसमज आहे. हे माझे वडील आहेत, तू माझी पत्नी आहेस. मी असं कशाला वागेन तुझ्या बरोबर? समजून घे थोडं.
स्नेहल तू गप्प बस. का गप्प बसू मी? हा थेरडा आलाच ना पुन्हा आपल्या आयुष्यात आग लावायला. तुला कितीदा सांगितलं होतं मी, मला हा थेरडा माझ्या आयुष्यात नकोय, तरी सुद्धा तू माझ्यासोबत खोटंच बोलत राहिलास. सुनबाई, आग बीग लावायला नाही, मी तुला काहीतरी सांगायला आलेलो आहे. हा बोल. अगं स्नेहल, तुझ्या भावाने मला घराच्या बाहेर काढले. अगं बाळा, मी कुठं जाऊ आता? वन फिरतोय. तू तर काहीतरी समजून सांग बाळा. हे तर माझे बाबा आहेत. बाबा, तुम्ही नाही घराच्या बाहेर जाऊ शकत. दादा असं कसं काय तुमच्याशी करू शकतो? थांबा, हे तुमचं घर आहे. मी दादाला समजावते, तुम्ही बाहेर नका जाऊ. तुम्ही ऐका माझं. मी आत्ताच्या आत्ता दादाच्या घरी येते आणि मी त्याला समजून सांगते. हे तुमचं घर आहे आणि तुम्ही इथेच राहणार. आकाश, बघ ना दादा काय करतोय माझ्या बाबांशी. माझे बाबा कुठे जातील, कुठे वनवन फिरतील, कोण आहे त्यांचं इकडे? प्लीज तू माझी काहीतरी मदत कर ना, मला काहीतरी सांग ना, मी काय करू बाबांसाठी? आकाश, तू काहीच का नाही बोलत ते? काय बोलायचं आता? बघ तू. का तू कसं बोलू शकतोस तू माझ्याशी? हा, तुला आता वाईट वाटायला लागलं? तुझ्या भावाने तुझ्या बापाबरोबर असं केल्याबद्दल तुला वाईट वाटत, आणि ज्या वेळेला तू माझ्याबरोबर वाईट वागत होते, मला किती यातना झाल्या असतील. हा, काही विचार केलायस तू? तो तुझा बाप आहे आणि मी याचा बाप आहे, नाही का? हा, बाबा चुकलं माझं, मला खरंच माफ करा. पुन्हा असं माझ्याकडून कधीच नाही होणार. काही नाही. हे आम्ही आहे ना थोडं ठरवून केलं होतं. तुझ्या वडिलांना वगैरे कुणी बाहेर काढले नाही. म्हटलं तर फोन कर, तुझे वडील वगैरे भाऊ वगैरे एकदम आनंदात आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तू जसं समजतेस ना, बाप हा वाईट, मुलगा हा तुझा नवरा हा फक्त तुला तोच पाहिजे, बाप नको, म्हणून आम्ही हे केलेलं नाटक होतं. काय बघ तुझी इच्छा आता. बाबा, मी पुन्हा असं कधीच करणार नाही. मला खरंच माफ करा. आणि आजपासून तुम्ही या घरात आमच्या सोबत राहणार आणि मीही तुमच्याशी मुलीसारखंच वागणार. माझं चुकलं, पुन्हा कधीच माझ्याकडून असं नाही होणार. मी पुन्हा कधीच असं काहीच नाही करणार ज्याने तुम्हाला त्रास होईल. तुमचा विचार तो, नाही का? ठीक आहे.